वेलकम टू माय चॅनल आरतीज डायरी। इथे सकाळी सकाळी ग्रोसरी मागवली होती फ्लिपकार्टवरून, कारण 10 मिनिटात ती येते, 10 ते 20 मिनिटात येते ती। आणि काही ऑफर्स असतात तर त्या खरंच छान असतात। काही गोष्टी 8 रुपयाला, काही गोष्टी 10 रुपयाला असे भेटतात। आणि हे जे ओट्स आहेत सफोला ओट्स, ते नुरवीसाठी मागवले होते कारण तिचे संपले होते। तर अर्जंटली असं काही असलं की आम्ही फ्लिपकार्टवरूनच मागवतो। इथे मी बनवते गोड शेवया नुरवीसाठी। तिला मी आज टिफिनमध्ये गोड शेवया देणार होते, तर मग तेच बनवत होते। बाकी मी सकाळची कामे आवरली होती, नुरवीचं पण तयारी करून दिली होती। पण नुरवी आहे की तिला स्कूलमध्ये जायचं नसतं, तर तेच तिचे थोडेसे नखरे चालू असतात। आणि रोज तिला आम्हाला सांगायचं असतं की अरे नुरवी, आज स्कूलला नाही जायचं आहे तुला, आज आपण दुसऱ्या गार्डनमध्ये जातोय, आज आपण इकडे जातोय, असं बोलून तिच्याशी काहीतरी गप्पा वगैरे करून तिला आम्ही स्कूलमध्ये सोडत असतो। तिला टिफिनमध्ये देणारे गोड शेवया होत्या त्या झाल्या होत्या। आणि इकडे मी कुकरमध्ये चणे उकडले होते आमच्यासाठी नाश्त्यासाठी। कधी कधी असं वाटतं की एवढे छोटे लेकरं असतात, 3 वर्षाचे 3.5 वर्षाचे, ते कसे स्कूलमध्ये जात असतील। बिचारे एवढ्या सकाळी लवकर उठतात स्कूलला जाण्यासाठी। भले त्यांची स्कूल 9 वाजता जरी असली तरी पण इतक्या लवकर उठावं लागतं त्यांना, त्यांची झोप पण होत नाही। आणि नुरवीला तर आधी सवय होती, स्कूलला जाण्याच्या आधी ती बरोबर 9, 9:30, 10 वाजेपर्यंत उठायची। तर असं वाटतं उगाच तिला स्कूलमध्ये टाकलं, पण कधी ना कधीतरी तिला स्कूलमध्ये जावंच लागलं असतं। आणि प्री स्कूलमध्ये पण ना टायमिंग असतात, सकाळी 9ची बॅच असती, तर कुठे 11:30ची बॅच असती, कुठे 12ची बॅच असती। तर 12ची बॅच पण घेऊ शकलो असतो आम्ही, पण विचार केला की मॉर्निंगची बॅचच चांगली राहील, तिला सवय पण होईल सकाळी लवकर उठायची। आणि त्यामुळे मग आम्ही मॉर्निंगची बॅच घेतली होती। त्यानंतर तिला स्कूलमध्ये सोडून आलो आम्ही। आणि हे चणे होते त्याला मी फोडणी दिली होती, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे टाकून सगळं। आणि कांदा आणि कच्चा कांदा टाकला, कोथिंबीर आणि लिंबू टाकून खाल्लं। तुम्ही पण असा ब्रेकफास्ट नक्की ट्राय करा, हेल्दी आणि टेस्टी पण लागतो छान। नाश्ता करून झाला, त्यानंतर थोडा वेळ बसले आणि मग बाकीची जी कामं असतात ती सगळी आवरायची असतात। जी आपली रोजचीच कामे असतात ती सगळी कामे करून झाली की मग नुरवीला घेऊन यायचा टाईम होतोच। मग नंतर नुरवीला घेऊन येते आणि नंतर ती स्कूलमधून आली की तिलाच सगळा टाईम द्यावा लागतो। एवढी घाई गडबड असते ना की आपल्याला स्वतःकडे लक्षच देणं होत नाही, आरशात बघणं होत नाही। तर मला असं वाटतं की सगळ्याच मॉमचं असं होत असणार आहे, ज्यांचे पण असे छोटे बेबी असतात। आणि दुपारचा जो पण स्वयंपाक आहे तो मी नुरवी येण्याच्या आधीच करून घेते, कारण की ती पण काही टिफिन खाऊन येत नाही, मग तिच्यासाठी पण बनवावं लागतं। आणि ती स्कूलमधून आली की तिला प्रचंड भूक लागलेली असते। पोळ्या तर करून झाल्या होत्या, मग भाजीचीच तयारी करायची होती। कोबी होता तर कोबीच छान कट करून घेतला आणि फोडणी देऊन घेतली, सिंपल अशी फोडणी, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि टोमॅटो वगैरे टाकून घेतला, छान परतून घेतलं। हळद टाकली आणि नंतर बारीक चिरलेला कोबी टाकला आणि कोबी पण छान असा तेलामध्ये परतून घेतला। कोथिंबीर टाकली, नंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि छान भाजी शिजवून घेतली। आज काही रात्रीचं जेवण मला बनवायचं नव्हतं, कारण संकेतच्या पण ऑफिसमध्ये आज टीमची डिनर पार्टी होती आणि आम्ही पण गेलो होतो आज माझ्या फ्रेंडच्या पार्टीला। तिची पण भरपूर दिवसाची एक पेंडिंग पार्टी होती, तिनं दिली होती। तर आम्ही आज छान तयार झालो आणि ती आम्हाला घेऊन गेली होती पिझ्झा हटमध्ये। आणि खूप दिवसांनी आम्ही आज पिझ्झा खाल्ला सगळ्यांनीच। आणि पिझ्झा हटमध्ये कधी कधी ऑफर्स असतात, तर आम्हाला कॉम्प्लिमेंटरी 3 डिशेस भेटल्या होत्या, एक गार्लिक ब्रेड आणि फ्रेंच फ्राईज आणि कोक भेटलं होतं। आणि आज सगळ्यांनीच आपल्या हेल्दी डाएटला बाजूला ठेवून मस्त असा पिझ्झाचा आस्वाद घेतला। त्यानंतर ज्या एक्स्ट्रा कॅलरी होत्या पिझ्झामधल्या त्या बर्न करण्यासाठी आम्ही असा निर्णय घेतला की इथून आपण घरी चालतच जाऊया। आणि घराचं डिस्टन्स आणि ह्या पिझ्झा हटच्या शॉपचं डिस्टन्स जास्त काही दूर नव्हतं, आय थिंक 1 किलोमीटर वगैरे असेल। मग आम्ही चालत घरी गेलो, त्यानंतर परत सोसायटीमध्ये पण खाली भरपूर वेळ वॉक केला। तर असा होता आजचा दिवस। भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।